हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल निगुतीमध्ये स्वागत आहे। आज आपण एक खूपच सोपी, झटपट आणि अतिशय स्वादिष्ट अशी ब्रेड कस्टर्ड पुडिंगची रेसिपी बघणार आहोत। ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते आणि अगदी थोड्या साहित्यामधून तयार होते। चला तर मग लागणारे साहित्य आणि कृती पाहूया। तर ब्रेड कस्टर्ड पुडिंग बनवण्यासाठी मी इथे स्लाइस ब्रेड घेतलेले आहेत। तुम्ही कुठलेही ब्रेड घेऊ शकता। तुम्हाला जर व्हीट ब्रेड आवडत असतील तर ते घ्या किंवा सँडविच ब्रेड आवडत असतील तर ते घ्या। मी साधे छोटेवाले ब्रेड्स घेतलेले, पण स्लाइस ब्रेडच वापरा ह्याच्यासाठी। तर ह्याचे सुरीनी असे साईड्स आपण काढून घेऊया। चारी बाजूनी आपण असे पातळ पातळ साईड्स त्याचे काढून घ्यायचे। हा ब्रेड छोटा असतो त्यामुळे जास्त जाड कापू नका, नाहीतर ब्रेड एकदमच लहान होऊन जाईल। चारी बाजूनी असे साईड्स काढून घेतले तर हे साईड्स तुम्ही फेकू नका। हे तुम्ही ह्याच्यात बटर आणि थोडीशी साखर घालून जर फ्राय करून खाल्ले तर हे खूप टेस्टी लागतात चहाबरोबर खायला। त्याचबरोबर तुम्ही ह्याचे मिक्सरला वाटून ह्याचे ब्रेड क्रम्स करून ठेवू शकता। मग जेव्हा तुम्हाला ब्रेड क्रम्स वापरायचे असतील तेव्हा तुम्ही ते त्याच्यामध्ये डिप करायला वापरू शकता। ब्रेडचे साइड्स काढून घेतल्यावर ब्रेडला आपण असे छोटे छोटे क्यूब्स शेपमध्ये कापून घेणार आहोत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अख्खा ब्रेड सुद्धा ठेवू शकता, तसाही चालतो, पण मी असे छोटे क्यूब्स शेपमध्ये कापून घेते। तर आता बाकीचे ब्रेड सुद्धा आपण असे साइड्स काढून आपण क्यूब शेपमध्ये कापून घेऊया। आपण सगळ्या ब्रेडचे असे क्यूब शेपमध्ये कापून घेतलेले आहेत। हे आपण एका बाउलमध्ये बाजूला ठेवून देऊ। आपण आता इथे अर्धा लिटर दूध गरम व्हायला ठेवलं आहे। ते दूध आपलं उकळतं आहे तोपर्यंत आपण कस्टर्ड पावडर मिक्स करून घेऊ। इथे मी अर्धा वाटी कोमट दूध घेतलेलं आहे। दूध कोमट घ्या, एकदम गरम नका घेऊ। त्यात मी ही व्हॅनिला एसेन्सवाली कस्टर्ड पावडर घेते। तर 1-2 चमचे, अर्ध्या वाटी दुधाला 1-2 चमचे कस्टर्ड पावडर घेते आहे मी। 2 चमचे कस्टर्ड पावडर या दुधामध्ये घालून त्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। ह्याचे लम्स नाही फॉर्म झाले पाहिजे, हे एकदम व्यवस्थित असं मिक्स झालं पाहिजे। अशा पद्धतीने ह्याला आपण मिक्स करून घेऊया। आपण जे अर्धा लिटर दूध गरम व्हायला ठेवलेलं ते आपलं गरम झालं आहे। आपण आता ह्याच्यात साखर घालूया। तर अर्धा लिटर दुधाला मी एक अर्धा वाटी साखर घेतलेली आहे। हे आपण डेझर्ट बनवतोय ब्रेड कस्टर्ड पुडिंग, त्यामुळे थोडं गोड झालं पाहिजे हे। त्या हिशोबाने मी अर्धा लिटर दुधाला अर्धा वाटी साखर घेतली आहे। ती साखर व्यवस्थित मिक्स करून घ्या दुधामध्ये। मग आपण जे कस्टर्ड पावडर दुधामध्ये मिक्स करून ठेवलेली ती आपण ह्याच्यात घालूया। ती घालताना सुद्धा चमच्याने असं व्यवस्थित ढवळत राहा, जेणेकरून लम्स वगैरे फॉर्म होणार नाहीत। आणि हे 5 मिनटं आपण उकळून देऊया, जेणेकरून दूध थोडंसं थिक होईल। दूध आपलं उकळतं आहे तोपर्यंत आपण एका वाटीमध्ये थोडंसं फ्रेश क्रीम घेऊ। एक पाव वाटी फ्रेश क्रीम घ्या। त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत 2 चमचे पिठी साखर। एक 2 चमचे पिठी साखर घाला आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ आपण। मिक्स करताना ह्याच्यात आपण थोडासा व्हॅनिला एसेन्स सुद्धा घालू शकतो। व्हॅनिला एसेन्सनी एक वेगळी चव येते या डेझर्टला, तर त्यामुळे थोडासा व्हॅनिला एसेन्स घाला आणि मग हे सगळे मस्त एकजीव करून घ्या। आपलं कस्टर्ड आता तयार आहे। तुम्ही बघू शकता दूध घट्ट व्हायला लागलं आहे। आपल्याला हे एकदम पातळ किंवा एकदम जाडं नाही होऊन द्यायचं आहे। हे थोडंसं थिक झालं की आपण गॅस बंद करायचं आहे, कारण आपण जेव्हा डेझर्ट बनवून फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवू तेव्हा ते ऑलरेडी घट्ट होणार आहे। सो एवढं झालं की गॅस बंद करूया। आता आपण डेझर्ट सेट करायला घेऊ। तर एक केक टीन घेतलेलं आहे मी। तुम्ही स्क्वेअर, राऊंड कुठलाही केक टीन घेऊ शकता, किंवा तुम्ही नॉर्मल असं बेस एकदम चपटा असलेलं भांडं घेतलं तरीही चालेल। तर ते घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये एक लेअरचा आपण कस्टर्डचा घालणार आहोत।
पहिले बेस आपण कस्टर्डचं करून घ्यायचं आहे. त्यामध्ये मग ब्रेड जे आपण कापून ठेवलेले ते आपण अरेंज करून घेणार आहोत. तुम्ही अख्खे ब्रेड ठेवले तर ते सुद्धा त्या पद्धतीने तुम्ही अरेंज करून घ्या. मी हे छोटे छोटे कापलेले, कारण माझ्याकडे राऊंड केक टीन आहे तर त्यामध्ये ते व्यवस्थित बसले पाहिजे. तर अशा पद्धतीने एक लेयर आपण ब्रेडचं करून घेणार आहोत. ब्रेडचं लेयर लावून झाल्यावर ह्याच्यावर पुन्हा आपण कस्टर्डचं एक लेयर टाकणार आहोत. तर थोडंसं कस्टर्ड आपण स्प्रेड करून घेऊ. त्याच्यावर आता आपण क्रीम जे बनवून ठेवलेलं, आपण क्रीम, पिठी साखर आणि व्हॅनिलाचं जे मिक्सचर बनवून ठेवलेलं ते आपण थोडंसं चमच्याने स्प्रिंकल करून घेणार आहोत. ते टाकून झालं की पुन्हा आपण एक ब्रेडचं लेयर लावूया. अशाच पद्धतीने आपण लेयर्स बनवायची आहेत. सेम पहिले ब्रेड, मग त्याच्यावर कस्टर्ड, मग क्रीम, असं करतच आपण लेयर्स करणार आहोत. एकावर एक सेम पद्धतीने सगळे लेयर्स लावून झाले की तुम्ही याच्यावर ड्रायफ्रूट्सचा क्रश घालू शकता. मी याच्यावर ड्रायफ्रूट्सचा क्रश स्प्रिंकल करून घेते. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टूटी फ्रुटीसुद्धा याच्यावर स्प्रिंकल करू शकता. हे आपण आता फ्रीजमध्ये 2 तास सेट व्हायला ठेवून देऊया. 2 तासानंतर फ्रीजमधून काढून आपण ब्रेड कस्टर्ड पुडिंग सर्व करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता हे किती छान सेट झालं आहे. हे जितकी बनवायला सोपी आहे तितकंच हे खायलाही टेस्टी आहे. अगदी तोंडात ठेवताच विरघळते. होप तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, इतरांपर्यंत पोचवायला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.